नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरण या विषयावर अभ्यास करणार आहोत। तर कुठल्याही भाषेची आपल्याला कुठलीही लँग्वेज असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, तर सर्वात महत्त्वाची असते ती भाषा। आता सुरुवातीला बघूया मग मराठी भाषेचा अभ्यास करत असताना नेमकं भाषा म्हणजे काय, भाषेचं उगम कसं झालं, भाषेचं स्थान कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला परिपूर्ण अभ्यास करायचा आहे। तर भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे विचार विनिमय करण्याचे साधन होय। भाषा म्हणजे काय? विचार विनिमय करण्याचं साधन होय। आपले विचार, भावना, मनातील काही गोष्टी आपण दुसऱ्याला प्रकट करण्यासाठी कुठल्या तरी भाषेचा वापर करत असतो। त्याच प्रकारे आपल्याला मराठी भाषा आपल्याला विचार विनिमय करण्यासाठी वापरायची आहे। पण कुठल्याही भाषाचं विचार विनिमय करण्याचं साधन म्हणजे काय? भाषा असते। आणि आपल्या मनातील विचार आपण दुसऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी आपण भाषेचा वापर करत असतो। सगळ्यात महत्त्वाचं आहे, याच्यावर सुद्धा पोलीस भरतीला बऱ्याच वेळेस विचारलेला आहे, भाषा म्हणजे काय? मग खालील आपल्याला पर्यायामध्ये दिलं आहे, म्हणजे भाषा म्हणजे काय? विचार विनिमय करण्याचं साधन। तर भाषा हा शब्द भाष्य या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा की भाष्य हा शब्द भाष्य या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे। कारण मराठी भाषेवर आपल्याला दिसेल की संस्कृत भाषेचा भरपूर पगडा आपल्या मराठी भाषेवर आपल्याला अवलंबून दिसतो। आपण जसं जसं पुढे जाऊ, शब्दसिद्धी वगैरे आपल्याला ज्या टॉपिक मध्ये बघायचं आहे की आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक प्रांतीय आणि विदेशी भाषेचा काय झालेला आहे? अंतर्भाव झालेला आहे। मग भाषा म्हणजे काय? विचार विनिमय करण्याचे साधन होय। भाषा हा शब्द भाष्य या संस्कृत शब्दापासून तयार झालेले आहे। नंतरचा टॉपिक बघायचा आपल्याला, भाषाचे दोन महत्त्वाचे प्रकार पडतात। किती प्रकार पडतात? दोन महत्त्वाचे प्रकार पडतात। एक आहे नैसर्गिक भाषा, पहिली भाषा बघायची आपल्याला नैसर्गिक भाषा, आणि जी काही दुसरी आहे ती आहे कृत्रिम भाषा। तिलाच आपण मानव निर्मित भाषा असं म्हणतो। तर नैसर्गिक भाषा कशाला म्हणायचं? तिलाच आपण सांकेतिक भाषा सुद्धा म्हणतो। बघा, सांकेतिक भाषा, नैसर्गिक भाषा तिलाच आपण सांकेतिक भाषा असं म्हणतो। ज्यावेळेस भाषेचा उगम नव्हता त्यावेळेस आपण खानाखुणाने आपण भाषेचा अवगत करतो। बघा, आपण जंगलात वगैरे गेलेले असेल किंवा आपल्याला खुणा असं क्रॉस मध्ये असेल किंवा धोका असेल असे चिन्ह असायचे, म्हणजेच ही भाषा कुठली होती? त्यावेळेस सांकेतिक भाषा असायची। आपण गावामध्ये सुद्धा आपण नंदी बैल वगैरे असतात ते लोक दाखवतात, बघा, हातावारे करतात आणि नाव ओळखतात, म्हणजे ती प्रकारची भाषा कुठली होती? नैसर्गिक भाषा, सांकेतिक भाषा। म्हणजे भाषेचा उगम नव्हता त्या पूर्वीपासून, त्याच्या अगोदरपासून सुद्धा काय असायची? नैसर्गिक भाषा, जी निसर्गाने आपल्याला सांकेतिक खुणाने दिली आहे तिला आपण सांकेतिक भाषा असं म्हणतो। नंतर भाषेचा उगम झाला, छपायंत्रेचा शोध लागला आणि भाषा लिपीच्या स्वरूपात अवगत केली जाऊ लागली, तिचं लिखाण होऊ लागलं। त्याच्यानंतर मानवाने तयार केलेली म्हणजे काय? कृत्रिम भाषा आपण तिला असं म्हणतो, कारण आपण ती लिहितोय, तिला एक सूत्रबद्धता आहे, साचेबद्धता आहे, म्हणून ती आपण तिला म्हणतो कृत्रिम किंवा मानव निर्मित भाषा। आलं लक्षात? भाषेचे दोन मुख्य प्रकार पडतात। एक आहे नैसर्गिक भाषा, तिलाच आपण सांकेतिक भाषा असं म्हणतो, आणि दुसरी भाषा आहे कृत्रिम भाषा, तिलाच आपण मानव निर्मित भाषा असं सुद्धा म्हणतो। परीक्षेलाही विचारलेलं आहे बऱ्याच वेळेस, भाषेचे मुख्य दोन प्रकार पडतात, एक आहे नैसर्गिक भाषा आणि दुसरी आहे कृत्रिम भाषा। तर भाषेबद्दल आपण काय बघितलं? भाषा म्हणजे विचार विनिमय करण्याचं साधन। दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे, भाष्य हा शब्द भाष्य या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे, आणि भाषा म्हणजे दोन प्रकार पडतात, नैसर्गिक भाषा आणि कृत्रिम भाषा। नंतरचा पॉईंट बघायचा आपल्याला, मराठी भाषा ही दोन भाषेपासून तयार झालेली आहे। ती आहे संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून तयार झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की संस्कृत भाषेचा पगडा आपल्या मराठी भाषेवर जास्त प्रमाणात आहे। अनेक मराठी किंवा अनेक संस्कृत शब्द आपण व्यवहारामध्ये बोलत असताना वापरतो, कारण अगोदर आपल्याला काय आहेत? संस्कृत भाषेचा पगडा आहे, आणि अगोदर त्या अगोदर एक प्राकृत भाषा होती, त्या प्राकृत भाषेचा सुद्धा आपल्या मराठी भाषेवर पगडा आहेत। म्हणून मराठी भाषा मुख्य दोन भाषेपासून तयार झालेली आहे। म्हणजे परीक्षेला आपल्याला क्वेश्चन कसा येऊ शकतो? याच्यात खालीलपैकी मराठी भाषेमध्ये कुठल्या दोन भाषेचा वापर केला जातो किंवा कुठल्या दोन भाषेपासून मराठी भाषा अस्तित्वात आली? ती आहे संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून मराठी भाषा अस्तित्वात आलेली आहे। लक्षात येते? मराठी भाषेसंदर्भात बघतोय आपण, मराठी भाषा ती संस्कृत भाषा या संस्कृत शब्दापासून तयार झाली। भाष्याकडे लक्ष द्या, भाष्याच्या श च्या खाली पाय मोडलेला आहे, त्याला आपण हलांत असं म्हणतो, हे लक्षात ठेवा। आणि मराठी भाषा संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून तयार झालेली आहे। नंतर बघायचं आपल्याला मराठी भाषा दिन
यावर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन दिला जातो। मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो। का साजरा करतो? कारण या दिवशी वि.वा. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर, त्यांनाच आपण कुठल्या टोपण नावाने ओळखतो? कुसुमाग्रज यांची जयंती असते आणि या जयंतीनिमित्त आपण मराठी भाषा दिवस म्हणून 27 फेब्रुवारी हा दिवस आपण साजरा करतो। दिन विशेष मध्ये पोलीस भरतीला बऱ्याच वेळेस हा क्वेश्चन विचारलेला आहे की 27 फेब्रुवारी हा दिवस आपण कुठला भाषा दिन म्हणून साजरा करतो किंवा कोणाची जयंती त्या दिवशी असते? तर हा मराठी भाषा दिन वि.वा. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमाग्रज यांचं आपण काय केलं जातं? जयंती साजरी केली जाते। या संदर्भात आपण भाषेच्या संदर्भात एवढे टॉपिक आपले क्लिअर झाले पाहिजे। भाषा म्हणजे विचार विनिमय करण्याचे साधन। भाषा शब्द संस्कृत या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे। मराठी भाषेचे दोन प्रकार पडतात, नैसर्गिक भाषा, कृत्रिम भाषा, आणि नंतर आहे मराठी भाषा ही संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून तयार झालेली आहे। या संदर्भात एवढा टॉपिक एवढ्यावर आपल्या भाषा संदर्भात एवढे आपल्याला क्वेश्चन विचारले जातात। आणखीनही आपल्याला नंतरचे टॉपिक क्लिअर करायचे, पण भाषेवर आधारित एवढे टॉपिक आपल्याला क्वेश्चनवर विचारले जाऊ शकतात। नंतरचा आपण पॉइंट पुढे क्लिअर करूया। भाषा बघितल्यानंतर आपल्या सुरुवातीला आपण पहिला पॉइंट क्लिअर केला, भाषा आहे, मग त्या भाषेवर आपण सगळं डिटेलमध्ये बघितलं। नंतर आपल्याला बघायचंय लिपी, हे आपल्याला टॉपिक क्लिअर करायचे। लिपी आहे, नंतर आहे अक्षर, नंतर आहे शब्द, नंतर आहे वर्ण, नंतर आहे वाक्य, नंतर आहे व्याकरण। या गोष्टी आपल्याला आता क्लिअर करायच्या आहे। भाषा म्हणजे काय हे डिटेलमध्ये आपल्याला झालंय। आता नंतर बघायचं आपलं लिपी। आता मराठी भाषावर सगळं बघतोय आपण, मराठी भाषेची लिपी कुठली आहे किंवा सुरुवातीला लिपी म्हणजे काय? लिपी म्हणजे लिंपणे होय, लिपी म्हणजे लिंपणे होय। आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, लिपी याचा अर्थ कसा लावलेला बघा, जसं आपण गावाकडे आजीबाई वगैरे आपल्या शेणाच्या गौऱ्या लिंपत असे त्याच टाईपमध्ये त्याच अर्थाने लिपी म्हणजे लिंपणे, म्हणजे लिहिण्याच्या स्वरूपात आपण जर वहीमध्ये किंवा पुस्तकात छापील स्वरूपात असेल तर आपण ती काय करत असतो? लिंपत असतो, आणि म्हणूनच लिपीला लिंपणे सुद्धा म्हटलं जातं, कारण तो आपण लिपीत असतो। आता मराठी भाषेची लिपी आहे देवनागरी लिपी। कुठली लिपी वापरतो आपण? मराठी भाषा देवनागरी लिपी। तिलाच आणखीन या समानार्थी शब्दाने किंवा समानार्थी भाषेने सुद्धा ओळखलं जातं, ती आहे तुमची बाळबोध लिपी। कुठली लिपी? बाळबोध लिपी। विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता परीक्षेला वेगवेगळ्या प्रकारे विचारलं जातं। जसं तुम्ही मुंबईचा मागच्या वर्षीचा पेपर बघितला असेल, थोडं एमपीसीच्या धर्तीवर विचारण्याची पद्धत झाली आहे, त्यामुळे आपल्याला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या आहे। आता कुठल्या लिपीला देवनागरी लिपी म्हटले जातं असं जर पर्याय आपल्याला क्वेश्चन विचारला तर आपल्याला लगेच आठवलं पाहिजे की देवनागरी लिपीलाच बाळबोधी लिपी म्हणतात आणि बाळबोध लिपीलाच कुठली लिपी म्हणतात? देवनागरी लिपी। आता त्याची पार्श्वभूमी थोडी डिटेल आहे, देवापासून तयार झालेली लिपी म्हणजे देवनागरी असं आपल्याला सांगितलं जातं, म्हणजे देवनागरी लिपीलाच आपण बाळबोध लिपी सुद्धा म्हटलं जातं। लिपी म्हणजे लिंपणे आणि मराठी भाषेची लिपी आहे देवनागरी, तिलाच आपण बाळबोध लिपी सुद्धा म्हणतो। आता या बाळबोध लिपी किंवा देवनागरी लिपी तिचं लिखाण आपण डावीकडून उजवीकडे करतो। लक्षात घ्या, जी काही देवनागरी लिपी आहे किंवा बाळबोध लिपी आहे तिचं लिखाण आपण डावीकडून उजवीकडे करतो। लक्षात घ्या, आणि उजवीकडून डावीकडे उर्दू वगैरे भाषेचं लिखाण करतात। आपली मराठी असेल, हिंदी असेल, संस्कृत असेल, आपण तिचं लिखाण कसं करतो? डावीकडून उजवीकडे करतो। आणि अक्षरे लिहिल्यानंतर समजा मी लिहिलं अक्षर, अक्षरे लिहिल्यानंतर आपण जे काही अक्षरावरती वरती रेष किंवा त्याला आपण टोप्या मारतो, त्या टोप्या मारण्याला म्हणतात शिरोरेघ। शिरोरेघ किंवा रेघा, याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे। अक्षर मारल्यानंतर आपण काही वरती जी काही रेषा मारतो किंवा जी काही टोप्या मारत असतो त्याला आपण शिरोरेघ किंवा शिरोरेघा असं आपण म्हणतो। याच्यावरही परीक्षेला क्वेश्चन विचारलेला आहे। मग हे लिपीवर आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं? आपल्याला लिपी म्हणजे लिंपणे होय। आपली मराठी भाषेची लिपी कुठली आहे? देवनागरी लिपी, तिलाच आपण काय म्हणतो? बाळबोध लिपी। मग तिचं लिखाण कसं केलं जातं? डावीकडून उजवीकडे लिखाण केलं जातं, आणि अक्षरे लिहिल्यानंतर कुठल्याही अक्षरावर आपण जे काही वर टोप्या मारतो किंवा रेष मारतो आडवी, त्या रेषेला शिरोरेघ किंवा शिरोरेघा असं आपण म्हणतो। आलं लक्षात मध्ये? म्हणजे लिपी क्लिअर आपला टॉपिक झालेला आहे। नंतर महत्वाचं बघायचं अक्षर म्हणजे काय?
मग आता अक्षर कशाला म्हणतात, शब्द कशाला म्हणतात, वर्ण काय आहे, वाक्य काय आहे, व्याकरण काय आहे, जोपर्यंत आपल्याला त्या संज्ञा किंवा जोपर्यंत आपल्याला त्या संबोधची कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यावर आधारित क्वेश्चन करता येणार नाही. कारण एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की आपल्याला कसाही क्वेश्चन उलटा आणि फिरून विचारला तरी आपल्याला त्याचं उत्तर आपल्याला देता येईल. मग अक्षर कशाला म्हणायचं, तर अक्षर म्हणजे आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणेला, लक्षात घ्या, आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणेला आपण अक्षर असं म्हणतो. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणेला आपण काय म्हणत असतो, अक्षर म्हणत असतो. मी म्हटलं आता प आणि मी लिहिलं प, नंतर लिहिलं क, म्हणजे हे काय लिहिलं मी, आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणेला अक्षर म्हणत असतो. आणि अक्षरे ही नष्ट न होणारी असतात. कशी असतात, नष्ट न होणारी असतात. मग आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणेला आपण काय म्हणतो, अक्षर असं म्हणत असतो. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मी सुरुवातीलाच म्हटलं आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणेला अक्षर असं म्हणतात. आता मी म्हटलं क, हे लिहिलं मी क, मी म्हटलं द, मी लिहिलं द, मी लिहिलं ब, हे काय आहे, सगळं आवाजाची किंवा ध्वनीच्या खुणा आहेत मित्रांनो. पण यांना कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. लक्षात घ्या, मी जर यांना लक्षात घ्या एकत्र केलं आणि जर शब्द उच्चारला क द ब, कदब हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की आवाजाची किंवा ध्वनीच्या खुणा आहेत त्या नष्ट न होणार आहेत, हे सगळं मान्य आहेत. पण अक्षरांना कुठल्याही प्रकारचा अर्थ नसतो, ते असतात अर्थहीन. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कशा असतात, अर्थहीन असतात. कारण या तिन्हीलाही एकत्र केलं, या तिन्ही एकत्र शब्द झाला कदब, पण हा या शब्दांना किंवा या अक्षरांना कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. पण याच्यावरून लक्षात आलं की आपल्याला आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुण्याला फक्त आपण अक्षर म्हणू शकतो, त्यांना कुठल्याही प्रकारचा अर्थ नसतो. परीक्षेला विचारलं जातं अक्षर हे काय असतात, अर्थहीन असतात, त्या फक्त आवाजाची किंवा ध्वनीच्या खुणा असतात. आलं लक्षामध्ये, अक्षर काय असतात, मग आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणा असतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा अर्थ प्राप्त झालेला नसतो. परीक्षेला आपल्याला विचारलं जाईल. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली, आपल्याला अक्षरांची कन्सेप्ट क्लिअर काय झाली, आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणेला अक्षर म्हणतात आणि या अक्षरांना कुठल्याही प्रकारचा अर्थ नसतो, एवढं आपल्या लक्षात आलं. आता नंतर बघायचं आपल्याला शब्द. लक्षात घ्या, आता शब्द म्हणजे काय, अक्षर बघितलं आपण, त्या फक्त आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणा आहेत, त्यांना अर्थ नसतो. याच्या मात्र विरुद्ध आहे, जे काही शब्द आहेत त्या शब्दांना काय म्हणायचं, हे असतात तुमचे, यांना असतो अर्थ प्राप्त झालेला असतो. लक्षात घ्या, शब्दांना काय झाला असतो, अर्थ प्राप्त झाला असतो. आणि शब्द म्हणजे काय, मग ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहास आपण शब्द असं म्हणतो. आता हे शब्द मी जर असे घेतले ब द क आणि मी जर यांना एकत्र केलं, आता मात्र यांच्यातून काहीतरी मला अर्थ अभिप्रेत मिळतो, याच्यातून अर्थ निर्माण होतो, म्हणून आपण याला शब्द म्हणतो. मग शब्द म्हणजे काय, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहास, लक्षात घ्या, अर्थपूर्ण समूहास, अर्थपूर्ण समूहास काय म्हणतो आपण, शब्द असं म्हणतो. इथे अक्षरांना काय आहे, त्यांचा ठराविक क्रम नसतो, त्यांना कुठल्याही प्रकारचा अर्थ नसतो. मात्र शब्दांना काय असतो, त्या शब्दांचा ठराविक क्रम असतो आणि त्यांना अर्थ प्राप्त झालेला असतो, म्हणून आपण त्याला शब्द असं म्हणतो. उदाहरणार्थ आपण बघितलं, इथं ब आहे, द आहे आणि क आहे, मी यांना एकत्रित केलं आणि शब्द तयार झाला बदक. आणि हा शब्द काय झाला, कारण या अक्षरांचा ठराविक क्रम आहे आणि त्याला अर्थपूर्ण प्राप्त झालेला आहे, म्हणून आपल्याला याला शब्दाला काय म्हणतो आपण, अर्थ असतात. तर अक्षरे कशी असतात, अर्थहीन असतात. या दोन्ही कन्सेप्ट लक्षात घ्या, याच्यावर आपल्याला क्वेश्चन परीक्षेला येऊ शकतो. म्हणजे अक्षरे कशा असतात, अर्थहीन असतात, तर शब्द कशा असतात, अर्थ प्राप्त असतात. या गोष्टींना आपल्या लक्षात येईल, अक्षर आणि शब्द. पुढचा आहे वर्ण. आता वर्ण आपल्याला बघायचंय, आपल्याला पुढचा चॅप्टर घ्यायचाच आहे वर्णमाला. पण वर्ण म्हणजे काय, वर्ण म्हणजे तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. मग आपल्या तोंडावाटे जे काही मूलध्वनी निघत असतात या सगळ्यांना काय म्हणत असतो आपण, वर्ण म्हणत असतो. आणि पुढे मग आपल्याला 52 वर्णांचा समावेश कसा कसा करायचा आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, स्वर कुठले आहेत, व्यंजन काय काय आहेत, हे सगळं डिटेल आपल्याला पहिल्या प्रकरणात आपल्याला बघायचं आहे. त्या वर्णमध्ये वर्ण म्हणजे काय, मग तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. मग परीक्षेला विचारलं जातं तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश डॅश म्हणतात. मग पहिल्या पर्यायामध्ये असेल वर्ण असेल, दुसरीकडे शब्द असेल, तिसरा अक्षर असेल आणि चौथा पर्याय यापैकी नसेल. मग आपण तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतो, मग वर्ण असं म्हणतो.
नंतर बघायचं आपल्याला वाक्य. तर वाक्य म्हणजे काय, याच्यावर सुद्धा आपल्याला परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो. मग वाक्य म्हणजे काय, याचा सरळ सरळ अर्थ असा होतो, वाक्य म्हणजे खऱ्या अर्थाचे बोलणे होय. खऱ्या अर्थाचे बोलणे होय. वाक्य म्हणजे खऱ्या अर्थाचे बोलणे होय. आता ही पुस्तकी भाषा झाली. वाक्य म्हणजे खऱ्या अर्थाचे बोलणे होय. कधी कधी आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात किंवा एखादा विश्लेषणात्मक क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो. आता वाक्य म्हणजे काय, खऱ्या अर्थाचे बोलणे म्हणजेच काय, अनेक अर्थपूर्ण शब्दापासून, काय, अनेक अर्थपूर्ण शब्दापासून वाक्य तयार होत असतं. वाक्य तयार होते. लक्षात घ्या. तर वाक्य जरी असलं, त्या वाक्यामध्ये अनेक अर्थपूर्ण काय असतात, शब्द असतात आणि अनेक मिनिंगपूर्ण किंवा अनेक अर्थपूर्ण शब्दापासून वाक्य तयार होत असतं आणि म्हणून आपण त्याला म्हणतो वाक्य म्हणजे खऱ्या अर्थाचे बोलणे. उदाहरण आपण असं घेऊ शकतो, राम आंबा खातो. तर मला सांगा, राम आंबा खातो. आता हे अनेक काय, अनेक अर्थपूर्ण शब्दापासून वाक्य बनलं. राम असेल, शब्द आहेत, आंबा असेल, शब्द आहे, खातो सुद्धा एक क्रियापद आहे पण तो एक शब्द आहे. म्हणजे अनेक अर्थपूर्ण शब्दापासून काय बनलेलं आहे, वाक्य बनलेलं आहे. जर मी फक्त इथं असंच लिहिलं असतं तर राम आंबा, काय रामबा, वाक्य पूर्ण झालेलं नसतं. म्हणजे वाक्य पूर्ण करण्यासाठी अनेक अर्थपूर्ण शब्दांचा समावेश त्याला लागत असतो. अशा गोष्टींना आपल्याला वाक्य म्हटलं जातं. वाक्य म्हणजे खऱ्या अर्थाचे बोलणे होय. पूर्ण वाक्य त्याच्यामध्ये डिटेलमध्ये असतं, अर्धवट वाक्य कधीच नसतं आणि मग खऱ्या अर्थाचे बोलणे होय म्हणून वाक्य आपण त्याला म्हणतो. नंतरचे पॉइंट आहे व्याकरण कशाला म्हटलं जातं. तर व्याकरणवर सुद्धा परीक्षेला क्वेश्चन विचारले आहेत. मग व्याकरण, प्रत्येक भाषेचं आपलं आपलं व्याकरण असतं. मग मराठी भाषा असेल, हिंदी असेल, संस्कृत असेल, तेलुगू असेल, प्रत्येक भाषेचं व्याकरण असतं. कारण त्या व्याकरणात त्या भाषेला काय येत असतं, एक स्वरूप प्राप्त होत असतं, एक सूत्रबद्धता निर्माण होत असते. जर व्याकरणच नसेल तर ती भाषा कशी असते, व्यवस्थित नसते. आपण बऱ्याच बोली भाषा वापरतो, कुठेही आपण बोलत असतो पण त्याला साचेबद्धता नसतो. पण जी काही आपली भाषा असते, प्रामाणिक भाषा असेल, प्रमाण भाषा असेल, त्या प्रमाण भाषेला काय असतं, तुमचं व्याकरण असतं. तसं मराठी भाषेला सुद्धा व्याकरण आहे. मग व्याकरण नेमकं म्हणायचं कशाला. आता व्याकरण म्हणजे काय, भाषेचं स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्रास व्याकरण असं म्हणतात. भाषेचे स्पष्टीकरण, भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्रास. आता भाषेचं स्पष्टीकरण नेमकं म्हणजे काय, याच्यावर भरपूर क्वेश्चन आतापर्यंत विचारलेला आहे. फक्त नुसते डेफिनेशन पाठ केलं हे लक्षात नाही, आपल्याला ती कन्सेप्ट कळायला पाहिजे. मग भाषा म्हणजे काय, भाषेचं व्याकरण म्हणजे काय, भाषेचं स्पष्टीकरण करणारे शास्त्र. आता प्रत्येक स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे काय, मग मराठी भाषेमध्ये कशा कशाचा अंतर्भाव होतो, वेगवेगळे टॉपिक काय आहेत, मग शब्दाच्या जाती कुठल्या आहेत, अलंकार काय आहेत, प्रयोग काय आहेत, म्हणजे एकंदरीत त्या मराठी भाषेमध्ये काय काय सूत्रबद्धता आहे, कसं तिला गुंफलं आहे, त्याला सगळ्याचा अँगलनं उलगडा करणं म्हणजे मराठी भाषेचं व्याकरण होय. आलं लक्षात. व्याकरण म्हणजे भाषेचं स्पष्टीकरण किंवा त्याला पद परिस्फोट असं सुद्धा म्हणतात. बघा, बऱ्या एमपीसीने एकदा क्वेश्चन विचारलाय, व्याकरण म्हणजे काय, भाषेचा पद परिस्फोट करणं. लक्षात घ्या, एखाद्या ठिकाणी जर स्फोट झाला असेल किंवा आपण बॉम्ब टाकला असेल, स्फोट झाल्यानंतर त्या आतला जो काही भाग असेल सगळा बाहेर कसा येतो, बाहेर येतो. त्याच प्रकारे मराठी भाषेचं व्याकरण सांगत असताना किंवा स्पष्टीकरण करत असताना त्याच्यामध्ये काय काय दडलेलं आहे सगळ्यांचा बाहेर स्फोट करायचा असतो. म्हणून याला आपण म्हणतो मराठी भाषेचं व्याकरण म्हणजे त्याचं भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र, भाषेचा पदपरिस्फोट करणारं शास्त्र किंवा भाषेचा उलगडा करणारं शास्त्र. म्हणजे त्या भाषेत काय काय समावलेलं आहे, त्यात काय काय अंतर्भूत गोष्टी आहेत, त्या सगळ्यांचा आपल्याला काय करायचा असतो, उलगडा करायचा असतो. म्हणून याला आपण म्हणत असतो व्याकरण होय. लक्षात घ्या, याच्यावर आधारित आपल्याला परीक्षेत भरपूर क्वेश्चन विचारले जातात. यावर आपल्याला परीक्षेला क्वेश्चन आपल्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या पाहिजे. लक्षात घ्या. आपण परत आता काय काय झालेले परत एकदा आपण व्यवस्थित लक्षात घेऊ रिव्हिजन वाईज मध्ये, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. मी बोलतोय तसंच तुम्ही जर माझ्या मागे जर बोलत असेल तुमच्या गोष्टी आणखीन त्या क्लिअर होतील. मग आता सुरुवातीला आपण काय काय बघितलं परत आठवण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला बघितलं आपण भाषा. लक्षात घ्या, आता या भाषेवर क्वेश्चन भरपूर परीक्षेला येऊ शकतात. मग वरती क्वेश्चन येऊ शकतो. आता याच्यावर क्वेश्चन कसा तयार होईल लक्षात घ्या. भाषा म्हणजे असा क्वेश्चन आपल्याला बरेच वेळी चाललेला आणि डॅश. मग पर्यायामध्ये आहे काय असतं, भाषा म्हणजे स्पष्टीकरण करणे. 2 नंबर, भाषा म्हणजे
विचार विनिमय करणे, 3 नंबर ध्वनीचा उच्चार करणे आणि 4 नंबर यापैकी नाही. बघा याच्यावर क्वेश्चन आपल्याला भाषा म्हणजे काय. आता भाषा म्हणजे काय लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, जरी एखादी गोष्ट आपल्याला क्लिअर झाली नाही तर आपल्याला एनिमेशन मेथडचा वापर करता आला पाहिजे. म्हणजे त्या पर्यायाकडे लक्ष देऊन आपण तो प्रश्न टॅग करू शकतो. लक्षात घ्या. आता भाषा म्हणजे काय, चारही क्वेश्चन आपण बघू. तर भाषा म्हणजे चारही पर्याय लक्षात घ्या. चारही पर्यायाचं उत्तर आलं म्हणजे आपल्याला आणखी 4 क्वेश्चन आपल्याला अभ्यासाला मिळतात. लक्षात घ्या. तर 4 क्वेश्चन कसे तयार होतात मी सांगतो. भाषा म्हणजे काय, आता पहिलं ऑप्शन बघा स्पष्टीकरण करणे. आता खरोखर भाषा म्हणजे स्पष्टीकरण करणे का, पण आपल्याला जर माहित असेल स्पष्टीकरण करणे म्हणजे काय करणे, हे व्याकरण आहे. हे कष्ट कळा, व्याकरण म्हणजे भाषेचं स्पष्टीकरण करणे, म्हणजे हे आपलं ऑप्शन असू शकणार नाही. हे आपण ॲनिमेशन मेथडने विचार केलाय. नंतर 2 नंबरचा ऑप्शन बघा, भाषा म्हणजे विचार विनिमय करणे. हा 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे भाषा म्हणजे काय, विचार विनिमय करण्याचं साधन. लक्षात घ्या. मग कधी साधन देऊ शकते, कधी शॉर्ट मध्ये देऊ शकते. विचार विनिमय करण्याचं ते काय साधन असतं. तिसरा ऑप्शन बघूया, ध्वनींची उच्चार करणे. आता ध्वनींचा उच्चार कुठे होतो, अक्षरामध्ये होतो. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणेला आपण अक्षर म्हणतो. म्हणजे 3 नंबरचं उत्तर सुद्धा आपल्याला येणार नाही आणि 4 नंबर दिले यापैकी नाही. म्हणजे असं आपल्याला ॲनिमेशन मेथडचा वापर करून सुद्धा आपण एक क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे भाषा म्हणजे काय, विचार विनिमय करण्याचं साधन आहे. दुसरा प्रश्न याच्यावर भाषेवर काय करतो, भाषा हा शब्द कुठून घेतला आहे, कुठून घेतला आहे. भाषा हा शब्द कुठून घेतलाय किंवा कसा तयार झालेला असा सुद्धा येऊ शकतो. तर पहिला पर्याय बघा, भाष्य संस्कृत. दुसरा पर्याय भाष्य संस्कृत. तिसरा पर्याय भाषे द्रविड. चौथा पर्याय यापैकी नाही. लक्षात घ्या. भाषा हा शब्द कुठून घेतला आहे किंवा कसा तयार झालेला आहे असा आपल्याला प्रश्न आलेला आहे. मग त्यातला पहिला ऑप्शन बघू, भाष्य. भाषा हा शब्द भाष्य या संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे आणि पहिलेच ऑप्शन आपलं काय आहे, उत्तर बरोबर आहे. जरी दुसऱ्या पर्यायामध्ये भाष्य असेल पण हे भाष्य असं लिहिलं जात नाही. भाष्य श च्या खाली काय दिलं असतो, पाय मोडला असतो, त्याला आपण हलांत असं म्हणतो. म्हणजे हे रॉंग आहे आणि हे सुद्धा रॉंग आहे. चौथं पण सुद्धा रॉंग आहे. पहिला ऑप्शन आपलं बरोबर आहे. किंवा भाषा हा शब्द भाष्य या संस्कृत शब्दापासून तयार झालेला आहे. या लेवलला आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. तुम्ही पण घरी पोलीस भरती प्रश्न संच या टॉपिकवर मी काही जे काही शिकवलं असेल त्यावर आधारित क्वेश्चन तुम्ही अभ्यासायचं. म्हणजे काय काय आपलं जसं जसं लेक्चर होईल त्या खाली अनुषंगाने आपण प्रश्न संच क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजे. आणि क्वेश्चन सॉल्व्ह करणं फार महत्वाचं आहे. मग भाषावर आधारित असे क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात. किंवा तिसरा प्रश्न, भाषा मराठी भाषा कुठल्या दोन भाषेपासून तयार झाली आहे. हा क्वेश्चन आपल्याला बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारला. मग मराठी भाषा कुठल्या 2 भाषेपासून तयार झाली आहे, ती आहे संस्कृत आणि प्राकृत. संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून तयार झालेले आहे. हे आपल्याला उत्तर इथे सांगता येईल. संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून तयार झालेले आहे. त्या आधारित असे भरपूर क्वेश्चन तुम्हाला आपल्याला मिळतील. टेस्ट स्वरूपात असेल, पीडीएफ स्वरूपात असेल, त्यावेळेस तुम्ही ते अभ्यासाचं आहे. किंवा प्रश्नपंच संच असेल तुमच्याकडे, त्यातूनच सुद्धा बघायचे आहेत. आता वेळ आपल्याकडे कमी आहे त्याच्यामुळे आपण टॉपिकचं विश्लेषण करू. फक्त आता भाषा तुम्हाला याच्यावर कसे क्वेश्चन येऊ शकतात ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता भाषा म्हणजे कळालं तुम्हाला. मग भाषा म्हणजे विचार विनिमय करण्याचं साधन होय. आपले विचार, आपल्या भावना आपण दुसऱ्यांना सांगण्यासाठी जे काही माध्यम वापरतो आपण त्याला म्हणत असतो भाषा म्हणत असतो. मग कुठलीही भाषा आपण ती वापरली जाऊ शकतो. मग मराठी भाषा कुठून तयार झाली, संस्कृत आणि प्राकृत शब्दापासून ती तयार झाली. संस्कृत आणि प्राकृत शब्दापासून मराठी भाषा विकसित झाली. मराठी भाषा भाष्य या शब्दापासून तयार झाली. संस्कृत आणि प्राकृत. मराठी भाषेत 2 प्रकार पडतात. 2 प्रकार कुठले, नैसर्गिक भाषा आणि दुसरी आहे मानव निर्मित भाषा. आता नंतर बघायचं आपल्याला, भाषेच्या नंतर बघितलं आपण लिपी. लिपी म्हणजे काय, लिंपणे. बघा लिपी म्हणजे लिंपणे. आणि मग मराठी भाषेची लिपी आहे कुठली, देवनागरी लिपी. तिलाच आपण बाळबोध लिपी सुद्धा असं
म्हणतो आणि या देवनागरी किंवा बाळबोध लिपीचं लिखाण डावीकडून उजवीकडे लिहिलं जातं आणि उजवीकडे लिहित असताना आपण जे काही रेषा मारत असतो वरती त्याला आपण शिरोरेघ किंवा रेघा असं आपण म्हणत असतो. अशावर लिपीवर क्वेश्चन येऊ शकतो. लिपी म्हणजे का? लिंपणे होय. मग मराठी भाषेची लिपी कुठली आहे? देवनागरी. तिलाच आपण बाळबोध लिपी म्हणतो. तिचं लिखाण कसं केलं जातं? डावीकडून उजवीकडे लिखाण केलं जातं. एखादा अक्षर लिहिलं असेल त्याला वरती रेष जो काही मारतो आपण आडवी तिला आपण शिरोरेघ असं म्हणतो. नंतर काय बघितलं आपण? अक्षर बघितलं. अक्षर म्हणजे काय? आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुणा असतात. आवाजी किंवा ध्वनीची खूण असते त्याला आपण अक्षर असं म्हणतो. आणि अक्षराला कुठल्याही प्रकारचा काय नसतो? अर्थ प्राप्त नसतो. ते अर्थहीन असतात. आपण उदाहरण घेतलं होतं क द ब. त्यांना आपण एकत्र केलं होतं पण त्यांना कुठल्याही प्रकारचा अर्थ प्राप्त नसतो. परत लक्षात घ्या, अक्षरेही अर्थहीन असतात. फक्त त्यांचा आपण उच्चार करू शकतो प ग, पण नष्ट न होणारी आहेत ती, पण त्यांना कुठल्याही प्रकारचा अर्थ नसतो. नंतर आहे शब्द. आता लक्षात घ्या, शब्द म्हणजे काय? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहास आपण शब्द म्हणतो. आपण डिटेल मागे बघितलं, फक्त आपण बघतोय रिव्हिजन. मी लिहिले होतं ब द क. आता बदक काय आहे? त्यांचा ठराविक क्रम सुद्धा आहे आणि त्यांना अर्थप्राप्त सुद्धा आहे, म्हणून आपण त्यांना म्हणतो शब्द. म्हणजे शब्द कसे असतात? मग त्यांना अर्थप्राप्त असतो, तर अक्षरांना अर्थहीन असतात, हे लक्ष ठेवा. नंतर काय बघितलं आपण? वर्ण बघितलं. आता वर्ण कशाला म्हणतो आपण? तोंडा वाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणत असतो? वर्ण म्हणत असतो. आणि एकूण वर्ण 52 वर्णांचा समावेश आपल्याला वर्णमाला या पहिल्या चॅप्टर मध्ये आपल्याला करायचा आहे. नंतर काय बघितलं आपण? वर्णाच्या नंतर बघितलं वाक्य. तर वाक्य कशाला म्हणतो आपण? बघितलं की वाक्य म्हणजे खऱ्या अर्थाचे बोलणे होय किंवा अनेक अर्थपूर्ण शब्दापासून काय बनत असतं? वाक्य बनत असतं. त्याच्यामध्ये अनेक अर्थपूर्ण शब्द असतात आणि प्रत्येकांना काही ना काही अर्थ प्राप्त असतो, म्हणून ते वाक्य तयार होत असतं. नंतर आपण काय बघितलं? व्याकरण. महत्वाचं आहे व्याकरण. भाषेचं स्पष्टीकरण करणारे शास्त्र, भाषेचा पद परिस्फोट करणं शास्त्र किंवा भाषेचा उलगडा करणारे शास्त्र. अगोदरही बघितलं की भाषेचं स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण. व्याकरणामध्ये त्या भाषेचं काय काय समावेश करायचा आहे किंवा कुठली सूत्रबद्धता आपण त्याच्यात वापरले, काय काय त्याचे पार्ट्स आहेत, त्या सगळ्यांचा उलगडा आपल्याला करायचा आहे. मग आपण पहिलं प्रकरण घेणार, वर्णमाला असेल, मग संधी असेल, मग शब्दाच्या जाती असेल, अलंकार असेल, समावेश असेल, म्हणजे प्रत्येक पार्टचा आपल्याला काय करायचं आहे? उलगडा करायचा आहे. म्हणून भाषेचं स्पष्टीकरण करणारे शास्त्र, भाषेचा पदपरिस्फोट करणारे शास्त्र, भाषेचा उलगडा करणारे शास्त्र, त्याला आपण व्याकरण असं म्हणत असतो. या सगळ्या गोष्टी आपण आपल्या पहिल्या पार्श्वभूमी या टॉपिक मध्ये बघितला. परत आपण बघितलं की 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून आपण साजरा करतो. मराठी भाषा दिन, याच्यावर सुद्धा आपल्याला क्वेश्चन परीक्षेला विचारलेला आहे. मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो आणि म्हणून आपण तो साजरा केला जातो. कुसुमाग्रजलाच आपण वि वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव आपण कुसुमाग्रज असं नाव आपण त्यांना ओळखतो. या प्रकारे आपल्याला या पहिल्या प्रकरणावर मराठी भाषा पार्श्वभूमी याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. याच्यावर एमपीसी विचारतात, पोलीस भरती असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, सगळ्या भरतीसाठी, सरळ सेवा भरतीसाठी असेल किंवा एमपी साठी असेल, याच्यावर अनेक क्वेश्चन आतापर्यंत आपल्याला विचारलेले आहेत. आलं विद्यार्थी मित्रांनो लक्षात? आणि या सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्याला मराठी भाषा याचा समावेश करायचा आहे. आणि सगळ्या भाषांचा वापर, या सगळं आपण जे काही पार्श्वभूमी बघितली याचा वापर आपल्याला पुढे पुढे करायचा आहे. आणि मग आपल्याला पहिलं प्रकरण बघायचं आहे वर्ण काय आहेत, मग वर्णांचं स्थान काय आहे, वर्णामध्ये एकूण किती वर्ण असतात, 52 वर्णांचं स्थान आपल्याला वेगवेगळ्या टॉपिक मध्ये कुठले वर्ण कुठल्या स्थानात आहे, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या टॉपिक मध्ये करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो